आपल्याकडे माल जे असतो ना, तर मोठमोठ्या कारखान्यातून कच्चा माल येतो, त्याला फिनिशिंग करून आपण इथं कलरिंग करतो. आता सध्या कलरिंगचं काम सुरू आहे. हा, कलरिंगचं काम चालू आहे. तर आता काही दिवसच आता शिल्लक आहे. आता शेवटच्या टप्प्यामध्ये आपलं हे काम राहते. 2 ते 3 दिवसात हे सगळं काम आटपते. आठवते. हे संपूर्ण याला किती महिन्यापासून आपण कामाला लागतो? गणपती नंतर 20 दिवस मिळतात देवीला, बरोबर. आणि या 20 दिवसामध्ये बनवायचे असतात. बनवायचे असतात. पूर्ण जे कलरिंग ते फिनिशिंग वगैरे सगळं करावं लागतं. त्यासाठी किती जे कामगार वगैरे जे लेबरची संख्या वाढवावं लागते. या 20 दिवसाचे टाइम असतो ना, तर 2-4 लेबर अजून वाढवावं लागतं. तर या गेल्या जो कच्चा माल आहे त्याच्यामध्ये का भाव वाढ वगैरे झालेली आहे? कच्च्या मालामध्ये मागच्या वर्षीपेक्षा 40% वाढ झालेली आहे. त्याच्यामुळे मूर्त्यांमध्ये भाव वाढ झाली असेल. कलर आणि रॉ मटेरियल याच्यामध्ये तर दरवर्षी वाढ होते 25%. या वर्षी 40% वाढ झाली. 40%. म्हणजे आपले जे नवदुर्गा जे भक्त आहेत त्यांचे काय बुकिंग वगैरे झालेली आहे का? आपल्या बुकिंग चालू आहे, पण संत गतीने आहे. लोकांमध्ये उत्साह दिसत नाही आहे. दिसत नाही. भाव जो आहे तो वाढ झालेली आहे आणि बाजारामध्ये जे रेलचेल पाहिजे ते दिसत नाही दिसत आहे. तो ते कारण असू शकतं महागाई आणि जरा तर भाव वाढ बी, आणि आता शेतकऱ्यांचे तर शेतीवरच अवलंबून असतं ना. लोक वर्गणी कमी देतात, तर मग त्यांच्या बजेटमध्ये फरक पडतो. बरोबर. तर येणारा जे काही दिवस शिल्लक आहे त्याच्यात आपलं पूर्ण जे फिनिशिंग वगैरे आहे त्यासाठी रात्रंदिवस काम करावं लागत असं. हा, तरी साधारणतः किती किमतीमध्ये किती टक्के वाढ झालेली आहे? 150 झाले समजा. 50%. 100ची वस्तू 150 झाली. अच्छा. कुठले आपल्या देवी आहे आपल्याकडे? आपल्याकडे रेणुका आहे, तुळजा भवानी आहे, कोल्हापुरी माता आहे, भवानी देवी आहे, अष्टभुजा आहे. उंची किती आहे मूर्त्यांची? 2 फुटापासून तर 7 फुटापर्यंत. 7 फुटापर्यंत.